नमस्कार मित्रांनो, काय राडा आहे घरी? अरे बापरे, ही कसला राडा झालाय बघा. हे तव कसलं झाल्यात काळ भंगार बघा. हे पातेलं आपलं पाणी तापवायचं, हे पातेलं हे आपण चुलीवर स्वयंपाक बनवत होतो, पण आता हे गॅसचं याचं निवेदन झाल्यामुळं मित्रांनो मस्त काय आपली जाळ फुकायची नळी ही आता आपण काय करायचं, आता ही घरची गेली कामाला निघून, त्याच्यामुळं आपण बसल्या बसल्या म्हणलो आता काय करावं, एखादा व्हिडिओ बनवा म्हणलो. मग आता आपण व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. आपण व्हिडिओ बनवणार आहे कशाचा माहिती का? आज हो का, ही तव्याचा व्हिडिओ बनवणार आहे. ही तवा असलं काळं कुट्ट झालेलं आहे ते एकदम. मग त्याच्यामुळं आपण काय करायचं आता मित्रांनो, ही तवा एक का नाही, आता त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवणार आहे. तवा मस्त पैकी काढायच्यात आपल्याला, घासून मस्त चकाचक झालं पाहिजे. मग आता मित्रांनो आपण सुरुवात करूया. आता मित्रांनो सुरुवातीला आपण आता गॅस पेटवूया. आता मित्रांनो हे आता गॅस पेटवला आपण मित्रांनो. आता लायटर देऊ ठेवून हे बघा, आता हे पहिल्यांदा बघा असा तवा मांडायचा ह्याच्यावरती. बघा आता गॅसवरती तवा मांडायचा मित्रांनो. आपण आता गॅसवरती आज आपल्याला तव्याचा व्हिडिओ बनवायचा आहे मित्रांनो. मग आज आपण व्हिडिओ कसा बनवतोय बघा मित्रांनो. ही पातेली बघा, हे आपले तव हे मस्त पैकीत करायचं. आता घरी कोणच नसल्यामुळं आपण व्हिडिओ बनवत आहे बघा मित्रांनो. आता हे तवा आपल्याला काय करायचं आहे माहिती का, गरम होऊन द्यायचं आहे पहिल्यांदा. आता चालू झालेला आहे बघा आपला तवा गरम करायला. तर गॅस ही चितवून झालेला आहे मित्रांनो. बघा आता आपल्याला हे चांगला तवा गरम करायचा आहे, कारण आपण स्वयंपाक बनवतो ना तशा टायमात त्या पद्धतीप्रमाणे गरम होऊन द्यायचा एकदम. भाकर टाकतो आपण अशा पद्धतीने. आता बघा गरम व्हायला लागलेला आहे बघा मित्रांनो तवा. आपल्याला हे फुल गॅस ठेवायचा आहे मित्रांनो, कारण आपल्याला कसं आहे माहिती का, तवा एकदम शाप निघला पाहिजे. बघा आता आपण तव्याचा व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. बघा आता आपल्याला काय करायचं आहे माहिती का, बघा आता हे आणि थोडा गरम व्हायला लागलेला आहे तवा. बघा मित्रांनो बघा, पहा तुम्ही आता बघा आता थोडा जळकट वास यायला लागलाय तव्याचा. आपल्या स्वयंपाक ही बनवलेला तवा आहे ना, त्याच्यामुळं जळकट ही थोडा वास यायला लागलेला आहे मित्रांनो. आता हे पण तवा आहे, ही बी राहून दे इकडं. आपण ह्याच घेऊया अगोदर. ह्याला खराब झालेला आहे ना तवा, चुलीवर मांडून ही खराब झालेला आहे तवा. त्यामुळं आता काय करूया, आज आपण ह्याचाच व्हिडिओ बनवायचा आहे आपल्याला. बघा मित्रांनो आता गरम लागायला लागलेली आहे गॅसची. गॅस फुलच राहून द्यायचा मित्रांनो, कमी करायचा नाही. बघा बायांनो मस्तपैकी ही व्हिडिओ कसा वाटतंय बघा तुम्ही. तवा कसा क्लीन एकदम होतोय ती बघा. आणि मग मला तुम्ही सांगा, तुम्ही स्वयंपाक करता येड्यावाकडे आपलं घासता तवा झाला, रोजचा स्वयंपाक आपला तसाच चालू होतो. मग आज आपल्याला काय करायचंय, एकदम तवा आता तवाचा कलर बदलायला लागलेला आहे, जरा गरम व्हायला लागलेला आहे तवा. आपल्याला फुल गरम करायचा आहे बघा. पहिल्यांदा असा गरम करून घेतला ना तवा, आता तवा गरम व्हायलेला आहे. आपल्याला आता पहिल्यांदा काय करायचं माहिती का, आपल्याला घ्यायची बघा पहिल्यांदा एक चमचा घ्यायचा. पण आपल्याला साखर घ्यायची बघा थोडी. आपल्याला साखर घ्यायची बघा मित्रांनो. ही साखर घ्यायची आणि साखर आपली अशी कडकडनी थोडी टाकायची बघा. अशी कडला थांबली पाहिजे साखर, अशा मापात टाकायची साखर ही बघा. आपल्याला बघा आता साखर टाकायला लागलेली आहे बघा.
बघा मित्रांनो, आता आपली साखर आता हे टाकतोय. तुम्ही बघून घ्या जवळ साखर आहे का. बघा ही साखर टाकली. मग आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, साखर टाकायची झाली ना, मग आपल्याला घ्यायचा आहे बघा खाता सोडा. बघा हे आपल्याला खायचा सोडा घ्यायचा आहे. बघा हे नंतर बघा असा सोडा टाकून घ्यायचा आहे. बघा असा पातळ 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 सोडा टाकून घ्यायचा आहे याच्यावर. बघा 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 आता हे सोडा टाकलेला आहे. बघा आपला गॅस बंद झाला, थोडा वाढवूया. बघा आता मित्रांनो, ही पहा साखर टाकलेली आपण ही केलेली आहे. तर बघा बायांनो, तुम्हाला केव्हा हे जर नळ लागली भांडी घासण्याची, बघा बघा आता आपल्याला बघा असं हे लिंबू चाकूमध्ये नाही तर कशामध्ये तरी खाऊन घ्यायचं बघा, कारण आपल्याला चटकाही बसू नये असा हातालाही म्हणून. हो बघा तर हे बघा बघा आता बघा हे नुसतं असं क्लीन करत राहायचंय बघा. बघा गॅस चालूच राहून द्यायचा आहे. बघा ही पहा बघा कसं दूर निघतोय, कसं होतंय बघा. हे बघा आता हे काय करायचंय आपल्याला, हे बघा ही पहा आता हे बघा हे असा क्लीन तवा एकदम होतोय बघा. ही पहा मित्रांनो, हे बघा हे गॅस अशी गाठ तयार होती बघा. हे बघा आता हे आपल्याला तवा हे काय, आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तेव्हा आता बंद केलेला आहे गॅस. हे पहा आता हे तवा कसा क्लीन एकदम क्लिअर निघतोय, तुम्ही बघत राहा. किती काळा झालेला तुम्ही बघितला. चुलीवरचा तवा खराब होतो, मग आपण गॅसवर आता घरी कोण नसल्यामुळे ही करतोय बघा. बघा असं चोळून घेतलं तयार तरी चालतंय, फक्त हाताला लक्ष द्यायचं, आपल्या पोळलं नाही पाहिजे, चटका बसला नाही पाहिजे. आता बघा हे झालेले बघा आपलं ही करून क्लीन करून. याचा इतका फायदा नाही, लिंबू साखर सोडा ह्याचा, ही फक्त करत राहायचं आपण. बघा आता हे झालेलं आहे बघा. आता तवा तुम्हाला मी धावतो बघा. आता ही पहा आता आपली झालेली आहे बघा. ही बघा आता हे झालेले. आता आपण काय करूया बघा, आता हे तवा कसा निघतो हे तुम्ही बघा. आता आपल्याला काय करायचंय, तव्यामध्ये थोडस पाणी ओतून घ्यायचंय बघा. तवा एवढं पाणी ओतून घ्यायचंय बस. थोडंसं पाणी ओतून घेतलं की पुन्हा आपले लिंबाने थोडं हे चोळून घ्यायचंय बघा. हे लिंबाने थोडं हे बस झालेलं आहे बघा. आता काय करायचं आपल्याला, एक काहीतरी साफ करण्याकडे आपल्याला नाणीमध्ये कुठं भांडी घासण्याच्या ठिकाणी जायची गरज नाही, आपल्याला घरची घरी बनवायची. त्यामुळं आपण काय करूया बघा, आता तवा आपल्या पातेल्यात बघा आता हे आपल्या गाण्यामध्ये घेऊया. तवा हे आता घेतलेलं आहे बघा. आता हे तवा आता हे असा चोळायचा आपल्याला बघा. हे असं चोळत राहायचं बघा. आता ही नारळाच्या शेंडीने आपल्याला चोळत राहायचं बघा. बघा आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, बघा कसा क्लीन तवा निघायला लागलाय कडेने बघा. बघा हे पहा, तुम्ही बघत राहा हे कसा क्लीन निघतोय. आपली नारळाची घ्यायची बघा, नारळाच्या ह्याच्यामध्ये घेऊन बघा
हे तवा आता एकदम स्वच्छ निघणार. तुम्ही आता नुसतं पाहत राहा याच्याकडे. बघा मित्रांनो, आता हे नारळाच्या ह्याने आपण हे तवा घासलेला आहे. बघा आता ठेवूया आपण हे दुसऱ्या तव्यामध्ये. जरा गरम आहे त्याच्यामुळे काय अडचण नाही. बघा आता हे पहा मित्रांनो, बघा तवा बघा. इतकी सोपी पद्धत आहे ही, फक्त आपल्या लक्षात येत नाही. ही एकदम क्लिअर करायचं म्हणलं ना, आपण दोन्ही बाजूने तव्याला हे करूया. आता आपण गेलो असं तिकडं पाण्याच्या ठिकाणी, पण पाण्याच्या ठिकाणी न जाता आपल्याला व्हिडिओ एकाच जागेवर बनवायचा असल्यामुळे मित्रांनो, हे बघा बायांना तुम्ही कवाही काही स्वयंपाक हे झाला का ना, आठवड्यात 1 ते 2 वेळा तवा अशा पद्धतीने क्लीन करून घ्यायचा. निर्मळ होतो एकदम मस्तपैकी. आता थोडा 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 तवा निघतो. हे पहा कसा तवा बाहेर आला बघा. आता समजा बघा इथं जवळ बघा, आहे का, हे कसा निघायला लागलेला आहे तवा. हे असं थोडा 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 करत निघतो. आता आपण परत चुलीवरची तवा हा मांडला की ह्या जे झालेले ना सर्व हे निघून जातं बघा. ते काळ पटायला राहिलेले सर्व थोडं थोडं करून निघून जातं. बघा आता आपला एक तवा क्लिअर होत आलेला आहे बघा. ह्यात काय आपण कुठलं काही टाकलेलं नाही. ह्याच्यात आपण कुठं निरमा साबण कुठं वगैरे असलं काहीही टाकलेलं नाही. बघा आपली भांडी घासायची घासणी बघा. इतकं खराब झालेला तवा होता ना, असं काही तळून मिरच्याचे सामान कुठं काही, त्याच्यामुळं बघा हे पहा कसा निघायला लागला तवा. आता हे तवा एकदम पद्धतशीर निघणार आहे बघा. ही पहा आता बघा बघा किती काळा कुट्ट तवा झालेला होता. बघा आता किती फरक पडला ह्याला बघा. आता हे राहिलेले काळे आहे ना, ही सर्व काळे ना, समजा आता तवा आपण गॅसवरती ठेवला ना, हे सर्व असा क्लीन तवा एकदम निघणार बघा. हे आता हे थोडं थोडं राहिलेलं आहे ना, हे समजा आता ह्याचा अंश बसलेला आहे ना साखर ही, त्याच्यामुळे हे क्लिअर होणार एकदम. बघा मग अशा पद्धतीने तव ही घरातली फुगली पातेली भांडी अशी काळी झालेली वस्तू तर समजा ही थोड्या थोड्या करत एकदा दोनदा ही करून घेतल्या ना, सर्व क्लिअर होतात बघा. तुम्ही आता याच्यामुळं ही अशी भांडी घासत राहायची. तवा हे 8 दिवसातनं 15 दिवसातनं एक वेळेस असा तवा हे घासलाच पाहिजे. एकदम तवा असा पांढरा शुभ्र चंद्राच्या कोरीसारखा निघणार. आता सुरुवातीला आपण जुना तवा एकदम घेतला होता ना, त्याच्यामुळं थोडं थोडं राहिलेलं आहे. मग ही मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हे सर्व एकदम क्लिअर होणार आहे. तुम्ही का नाही बायांनो स्वयंपाक हे झाला ना,
8 दिवसाला असे एकदा ते दोनदा आठवड्यातनं एक वेळेस तरी ही प्रोजेक्ट करून तुम्ही बघा. कसं वाटतंय तुम्हाला हे मला कमेंट करून सांगा. मग तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉन घंटा दाबा. ही पहा असं तव्याचा व्हिडिओ आपण आज बनवलेला आहे. तुम्हाला कसं वाटतंय ती सांगा. धन्यवाद.